नवी मुंबई के समाकलन 2.0 राष्ट्रीय समन्वित ऑन्कोलॉजी सम्मेलन 12 से 13 फरवरी 2026 को ACTREC टाटा मेमोरियल सेंटर नवी मुंबई में आयोजित किया जाएगा। आयुष मंत्रालय और CCRAS के सहयोग में से होने वाले इस सम्मेलन का उद्देश्य कैंसर उपचार के आधुनिक चिकित्सा और आयुष पद्धतियों का वैज्ञानिक रूप से समन्वय करना है। देश भर के डॉक्टर, शोधकर्ता और नीति निर्माता इसमें भाग लेंगे। गोवा के मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ने कहा कि केंद्र सरकार आयुष पद्धतियों को वैज्ञानिक आधार पर मुख्य धारा में लाने के लिए प्रतिबद्ध है। ट्रेडिशनल कॉम्प्लिमेंटरी एंड इंटिग्रेटिव मेडिसिन्स 2.0 हा कार्यक्रम जो आयुष सेंटर ऑफ एक्सिलन्स ॲडव्हान्स सेंटर फॉर द ट्रीटमेंट रिसर्च अँड एड्युकेशन कॅन्सर टाटा मेमोरियल सेंटर आणि इन कोलॅबोरेशन विथ द SARS सेंट्रल आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई सपोर्टेड बाय द मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याने आयोजित केला होता। या कार्यक्रमाला जो रिसर्च स्टडी इन इंटिग्रेशन ऑफ द आयुर्वेदा ह्याच्यावरती ऑलरेडी सुरू आहे। त्याच्यावरती 3 दिवसाची चर्चा त्यांनी घडून आणली, त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि इट इज वन ऑफ द बेस्ट इनिशिएटिव्स आणि सेंटर ऑफ एक्सिलन्स ज्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून अप्रॉक्सिमेटली 300 crores ऑफ रुपीज टाटा मेमोरियल सेंटर यांच्यासाठी दिलेले आहेत। आय थिंक इन अनदर एक 4 ते 5 महिन्यामध्ये सेंटर ऑफ एक्सिलन्स खोपोली या ठिकाणी जे सुरू होईल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। कॅन्सरची ट्रीटमेंट लोकांना अफोर्डेबल पद्धतीने व्हावी आणि इट इज अन रिसर्च बेस आणि इंटिग्रेशन सुद्धा जरी असेल, जे ट्रेडिशनल मेडिसिन जरी यूज करायचं असेल तरी तो रिसर्च बेस असेल। आणि जेव्हा टाटासारखी इन्स्टिट्यूट त्यांच्याबरोबर रिसर्च बेसमध्ये काम करते, डेफिनेटली पीपल विल बिलीव्ह फॉर दिस रिसर्च आणि ही ट्रीटमेंट लोकांना अफोर्डेबल व्हावी यासाठी आणि ॲक्सेसेबल पण असावी यासाठी टाटा मेमोरियल सेंटरचं रिसर्च आणि सेंटर ऑफ एक्सलन्स यासाठी खूप खूप शुभेच्छा। मी एकच सांगेन की आत्ताच्या घडीला की इंटिग्रेशन जो सुरू आहे ट्रीटमेंट, आपण ज्याला म्हणतोय की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे आयुर्वेदामध्ये सदोतीत म्हटलं नाही। डायरेक्टली एका शब्दात मी आयुर्वेदात बरा होतो हे म्हणण्यापेक्षा आयुर्वेदाच्या मेडिसिनचा रिसर्च जो या ठिकाणी सुरू आहे खूप काही आपल्याला सांगू शकेल की त्याचमुळे आपण आयुर्वेदामध्ये स्वास्थ्यवृत्तम जे सांगितलेलं आहे, कॅन्सर होऊ नये म्हणून कितीतरी उपाय जे सांगितलेले आहेत ते जरी केले तर कॅन्सर होणार पण नाही आहे। इट इज अन प्रिव्हेन्शन, इट इज बेटर। ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याची काय काळजी घ्यावी आणि मग त्याच्यानंतरच्या पुढे रिसर्च, यासाठी हा रिसर्च सुरू आहे। गोव्यामध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली आहे। गोव्यामध्ये पर्यटकाची संख्या कमी झालेली नाही आहे, फक्त इट इज अन सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात ते कमी झालेली आहे म्हणून दाखवतात। आजही गोव्यामधले गेले ते सगळे हॉटेल 80% फुल्स आपल्याला मिळेल आणि नाव वी आर प्रमोटिंग द वेलनेस टुरिझम इन द स्टेट ऑफ गोवा।